मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे हे हार मानल्याचे संकेत आणि त्यापुढं क्वेश्चन मार्क दिलाय. आणि आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की हा क्वेश्चन मार्क आणि कोणी हार मानली, कोणत्या डावामध्ये हार मानली किंवा कोणत्या खेळामध्ये हार मांडली, म्हणून हा कॅप्शन वापरतोय. आणि मित्रांनो, हार मानणारा कोण आहे, खेळ नेमका कोणता चाललाय, या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजेत. त्यामुळं हा व्हिडिओ आपण सर्व पाहायला विसरू नका किंवा हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. तर मित्रांनो, झालंय असं की या देशामध्ये लोकसभा 2024च्या इलेक्शनचा बिगुल शनिवार दिनांक 16 मार्च 2024ला वाजला आणि संपूर्ण देशामध्ये निवडणुकाची आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुका होणार. आणि त्यानंतर ज्या पक्षाला, ज्या माणसाला बहुमत मिळेल, लोकांचा सपोर्ट मिळेल, सहभाग मिळेल, तो पक्ष, तो माणूस या देशाची सत्ता आपल्या हाती घेईल आणि 5 वर्ष सत्ता चालवेल. हा असा लोकशाहीची ही प्रक्रिया आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही लोकशाहीची प्रक्रिया दर 5 वर्षांनी येते. आणि ज्या लोकशाहीच्या या देशामध्ये ज्या संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, यांच्यामध्ये ही प्रक्रिया 5 वर्षांनी येते. म्हणजे ही निवडणुकीची जर प्रक्रिया बघितली तर लोकांचं सहभाग किंवा लोकांचं बहुमत ज्याला मिळेल तो सत्ता चालवतो, अशा पद्धतीनं ही प्रक्रिया चालते. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की ही जवळजवळ लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये विविध राजकीय पक्ष म्हणा, लोक म्हणा, त्यामध्ये सहभाग घेतात. याचा अर्थ हा एक प्रकारचा खेळ आहे आणि तो खेळ दर 5 वर्षांनी येतो. आणि मग तो खेळ उदार मनाने खेळला पाहिजे. कारण आपल्याकडं मैदानी खेळ जर बघितले कुठलेही तर कबड्डी आहे. जर कबड्डी खेळ आहे, 2 टीममध्ये खेळ होणार आहे, मग त्याच्यामध्ये एकाची जीत होणार आहे, एकाची हार होणार आहे. कुस्ती बघितला आपण प्रकार, तर त्यामध्ये एक पैलवान जिंकणार आहे तर एक हरणार आहे. दुसरा खो खो बघितला तर त्या प्रकारामध्ये एक जण जिंकणार आहे, दुसरा हरणार आहे. आपलं क्रिकेटचं उदाहरण बघूया. या क्रिकेटच्या याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस 2 टीम समोरासमोर येतील त्यावेळेस त्यापैकी कोणीतरी एक जिंकेल आणि एक हरणार आहे. याचा अर्थ जर खेळ असं म्हटलं आपण किंवा एखादा खेळाचा प्रकार म्हटलं, त्यामध्ये उतरणाऱ्या 2 माणसांपैकी कोणाची तरी एकाची हार होणार आणि एकाची जीत होणार आहे. तशी ही आणि ती होणारी हार आणि जीत ही मोठ्या मनाने स्वीकारणं आणि जर आपल्याला पुन्हा जिंकायचं असेल तर पुन्हा तिथून सुरुवात तयारी करणं ही गरजेचं असतानाही आज जर आपण लोकशाहीची प्रक्रिया बघितली आणि 2014 पासून या देशामध्ये जर सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, त्यांचा कारभार बघितला तर मग असं लक्षात येतं की ही माणसं कोणत्याही परिस्थितीमध्ये 2014ला जी सत्ता हातात आली, 2019लाही सत्ता हातात आली आणि मग ही सत्ता आता दुसऱ्याकडे कोणाकडेच जायला नको, ती सत्ता पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या हातात आलीच पाहिजे असा इरादा ठेवून ही माणसं या इलेक्शनला सामोरे जात आहेत. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की तुम्ही म्हणाल असं कशावरून. तर मित्रांनो, ज्या वेळेस एखादा माणूस एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो तो मोठ्या दिलदारपणे केला पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी खासदारांची गरज असते, खासदारांचं बहुमत असतं आणि जर आपल्या पक्षाला ते खासदारांचं बहुमत मिळत नसेल तर मग मात्र त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर नवीन माणसं आपल्याला तयार करावं लागतील, आपल्या पक्षामध्ये घ्यावे लागतील. त्या माणसांना ते शिकवावं लागेल, त्या माणसांना त्याची जडणघडण करावी लागेल. परंतु या ठिकाणी असं काही दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा मनसुबा आयतं सगळं काही मिळालं पाहिजे आणि सत्ता तर आपल्या हातातून जाऊ नये असाच यांचा इरादा आहे. मग हे लोक काय काय करू शकतात, तर सत्ता आपल्या हातातून जाऊ नये म्हणून ही माणसं समोरच्या किंवा विरोधी पक्षामधली जी काही मातब्बर मंडळी असतील त्यांना आपल्या पक्षामध्ये घेणं. खोटं वाटतंय तुम्हाला? आपल्या महाराष्ट्रातलं आपण उदाहरण घेऊया. राधाकृष्ण विखे पाटील
हा माणूस, काँग्रेसचा माणूस, हा भारतीय जनता पार्टीने आपल्या गोठामध्ये ओढून घेतला. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये जर बघितलं तर अशोक चव्हाण, नांदेडचे अशोक चव्हाणांना आपल्या गोठामध्ये ओढून घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे केले, शिवसेनेचे 2 तुकडे केले. म्हणजे माणूस येत असेल तर माणूस घ्या. पक्ष जर त्यांचा पक्ष मजबूत होत असेल तर पक्ष तोडायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, हे कसं करायचं? तर मग या माणसावर असेल किंवा पक्षांवर असेल तर वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत आपल्या भारत देशाच्या, त्या संस्थांचा आधार घेऊन किंवा त्या संस्थांना हाताशी धरून, म्हणजेच ईडी असेल, सीबीआय असेल, यांच्या इन्कम टॅक्सच्या धाडी टाकायच्या आणि यांच्यावर आरोप करायचे, जेलमध्ये घालण्याची द्यायची. आणि मग तो माणूस जर ऐकत नसेल तर त्याला जेलमध्ये एकतर पाठवायचं. छगन भुजबळांचं उदाहरण तुमच्या समोर आहेच. 2-2.5 वर्ष ते जेलमध्ये राहून आले. दुसरी गोष्ट, जर तो ऐकला तर मग आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्याच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप मात्र सगळे मग सोडून द्यायचे. अशी ही रणनीती वापरतात ही मंडळी. आणि त्यामुळं मग यांच्या पक्षामध्ये येणाऱ्या माणसांचा लोंढा वाढतोय. परंतु हे जरी घडत नसेल आणि काही माणसं जर ऐकतच नसतील तर मग काय करणार? तर मित्रांनो, दिल्लीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर दिल्लीमध्ये जे काही अरविंद केजरीवाल आहेत, हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. आणि हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ह्याच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ईडीचा उपयोग करून त्यांना आतापर्यंत 9 वेळा नोटिसा पाठवल्या. अगोदरच त्यांचे एक मंत्री मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये पाठवले आरोप ठेवून. ते सिद्ध झालेत न झालेत अजून काही नाहीये. आणि तसंच केजरीवालला सुद्धा यांनी 21 तारखेच्या संध्याकाळी अटक केले. पोलिसांच्या मार्फत यांना अटक केले. ईडीने त्यांना ताब्यात घेतलंय. व्हिडिओ बघा. वही केजरीवाल हैं जिनकी गिरफ्तारी को लेकर पहले ही पूरा प्लान तैयार कर लिया गया था। इसीलिए केजरीवाल की पूरी टीम भी पूरी तैयारी के साथ दिखाई दे रही है। भविष्यवाणी तो पहले ही हो गई थी कि केजरीवाल गिरफ्तार होने वाले हैं और अब ये गिरफ्तारी हो चुकी। बरं, हे कशामुळे झाले? तर हे फक्त आणि फक्त केजरीवाल आपल्याला नडणार आहे किंवा 2024च्या इलेक्शनमध्ये दिल्लीमध्ये ज्या काही लोकसभेच्या जागा आहेत त्या आपल्याला मिळायला पाहिजेत, पण हा काही ऐकत नाहीये. म्हणून याच्या मागे आपल्या हातामध्ये असलेल्या संस्था, जे काही स्वायत्त संस्था आहेत, यांचा गैरवापर करून त्याच्यावर बोधरेशन आणणे किंवा त्याच्यावर दडपण आणणे आणि त्याला तुरुंगात टाकण्याची भीती दाखवणे. परंतु तो ऐकतच नाहीये. आणि मित्रांनो, हे मी काय म्हणतोय, सत्यवान मलिक काय म्हणतायत तुम्ही? त्या बंद करेंगे इलेक्शन से पहले, तो उनको गिरफ्तार कर लेंगे 100%. सांगितलंय की हे शेवटचं शस्त्र म्हणजे यांना उचलून तुरुंगामध्ये टाकायचा प्रयत्न करणार, एवढंच करणार आहेत. आता मित्रांनो, हे जर झालं तर एक गोष्ट लक्षात येते की हे असं का करतायत, तर यांना फक्त सत्ता पाहिजे. आणि एक मोठं नाव आहे की जे रवीश कुमार जे आहेत पत्रकार, या पत्रकारांचा एक व्हिडिओ मित्रांनो तुम्ही ऐका. आणि त्याबरोबर काँग्रेस पक्ष जो आहे, या काँग्रेस पक्षाला सुद्धा अशाच पद्धतीनं त्रास देणं किंवा त्यामधली मंडळी आपल्या बाजूला ओढून घेणं आणि आपला पक्ष बळकट करणं, याचा अर्थ विरोधकाच्या पक्षाला फोडणं, त्यातली माणसं फोडणं, आपल्याकडे घेणं, हे काम करतायत.
आता विजय माकन जे आहेत, विजय माकन हे काय म्हणतायत काँग्रेसचे नेते ते तुम्ही ऐका. म्हणजे 18 के एक केस को लेकर के इनकम टैक्स डिपार्टमेंट ने 2017-18 के बेसिस के ऊपर 7 साल बाद में जाकर के हमारे बैंक के खाते अब जाकर के फ्रीज करे हैं, उसकी जानकारी दी. मैंने कहा कि ये 7 साल पुराने कैसे फ्रीज किए जा सकते हैं और टाइमिंग इसका कैसा है. लेकिन मुझे अभी बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि पिछले हफ्ते ये नोटिस हम लोगों के पास में आया है. इसकी कॉपी आप सब लोगों को मिल गई है, आप सब लोगों के आगे ही आप जरा देखिए. ये सीताराम केसरी जी के जमाने का नोटिस हमें पिछले हफ्ते आया. आप सोचिए, सीताराम केसरी जी के जमाने का 1994-95 की असेसमेंट ईयर का नोटिस अब हमारे पास में आया और इसको लेकर के भी आगे आने वाले समय के अंदर फिर से बैंक को फ्रीज करने का और डिमांड लगाने की ये कवायद शुरू होगी. तो ये कौन सा लोकतंत्र है? अगर इसी रफ्तार से जाएंगे तो महात्मा गांधी के समय पे जमनालाल बजाज जब ट्रेजरर हुआ करते थे, उस टाइम पे भी कोई चीज निकाल करके अब इस वक्त इस चुनाव से पहले हमारे अकाउंट्स को फ्रीज किया जाएगा. तो ये किस चीज का लोकतंत्र है? 30 साल पुराना, 31 साल पुराना असेसमेंट ईयर का हिसाब निकाल करके हमारे खाते फ्रीज करे जा रहे हैं ताकि हम लोग चुनाव ही ना लड़ पाए. हम लोगों के पास में मुख्यतः 3 बातें हैं कहने की. हर पॉलिटिकल पार्टी इनकम टैक्स से एग्जेम्प्टेड होती है. कभी किसी ने भी पेनल्टी इस तरीके से नहीं दिया, तो कांग्रेस पार्टी को अकेले क्यों चुना जा रहा है? यह चुनाव दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र का है. क्या 14 लाख रुपए के हिसाब के लिए किसी बड़ी विपक्षी पार्टी का खाता जब्त किया जा सकता है? हजारों करोड़ के चुनावी चंदे का धंधा सामने आ गया. उसे कई अखबारों ने कवर तक नहीं किया. क्या आपको शक नहीं हुआ कि किसका अपराध आपसे छिपाया जा रहा है, किसका घोटाला आपसे छिपाया जा रहा है? और यहां एक विपक्षी दल का खाता बंद कर कानून लागू करने का स्वांग रचाया जा रहा है. यह बेहद खतरनाक है. क्या यह हत्या का अपराध है जिसकी सजा नहीं टाली जा सकती है? क्या आपको यह लोकतंत्र की हत्या का खेल समझ नहीं आ रहा? म्हणजे कुठलाही आरोप, कितीही जुना आरोप असेल तो काढायचा आणि त्यांच्यावर लादायचा. कारण या स्वायत्त संस्था जे आहेत यांच्या ताब्यात आहेत. म्हणजे ईडी, सीबीआय असेल किंवा तुमचं आत्ताचं जे बघितलं तुम्ही निवडणूक आयोग, हे सुद्धा यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे याचा गैरवापर करून ही मंडळी त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत. आणि तो व्हिडिओ तुम्ही ऐका. कांग्रेस पार्टी के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए गए. आप सोचिए, आप किसी परिवार के बैंक अकाउंट फ्रीज करिए, किसी व्यक्ति के बैंक अकाउंट फ्रीज करिए, किसी बिजनेस के बैंक अकाउंट फ्रीज करिए, किसी भी संस्था के बैंक अकाउंट फ्रीज करिए, होता क्या है? एकदम खत्म हो जाता है. अगर आपने किसी परिवार का बैंक अकाउंट फ्रीज कर दिया, भूखे मर जाते हैं. वो कांग्रेस पार्टी के साथ किया जा रहा है. 1 महीने पहले ये हुआ और किसी संस्था ने, हिंदुस्तान की संस्था ने, किसी कोर्ट ने, किसी इलेक्शन कमीशन ने चूं तक नहीं कहा. सब ड्रामा देख रहे हैं. 20% हिंदुस्तान के लोग कांग्रेस पार्टी को वोट देते हैं. हम 20% लोगों को रिप्रेजेंट करते हैं. और आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते. आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते. हम एडवर्टाइजमेंट नहीं लगा सकते. और क्यों? 14 लाख रुपए 7 साल पहले 14 लाख रुपए का इशू है और 200 करोड़ रुपए का फाइन, और सारे के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए. जब इनकम टैक्स, ये दिखाना मुझे था ना, सॉरी क्या, 200 करोड़. जब इनकम टैक्स की जो एक्ट है साफ कहता है कि ज्यादा से ज्यादा 10,000 रुपए का फाइन लगेगा. तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र. ऐकलात? एवढंच काय, पण हे कशासाठी केले तर 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आत्ता उकरून काढायची, म्हणजे 94-95ची गोष्ट आत्ता उकरून काढायची आणि ती काढून त्या माणसांवर आरोप करायचा. आणि एखाद्या किरकोळ गोष्टीसाठी, एखाद्यावर समजा आरोप असेल किंवा एखाद्याने गुन्हा केला तर त्या माणसाला पुन्हा तो गुन्हा करू नये म्हणून त्याच्यावर काहीतरी त्याला दंड केला जातो. पण दंड हा असा नसतो की त्या माणसाने आयुष्यात भारतात येऊ नये. दंड ही फक्त त्याला एक शिक्षा किंवा त्याला जाणीव व्हावी म्हणून केलेला असतो. तर यांच्याकडे जो दंड आहे 14 लाखाचा काहीतरी, त्यांच्या पक्षाचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये 14 लाखाचा काहीतरी गैरव्यवहार आहे. त्याच्यामुळे यांच्यावर जवळजवळ
एवढा मोठा दंड म्हणजे 110 पट दंड टाकायचं काम यांनी केलंय. आणि हे जर बघितलं तर काय होतं फक्त की एखाद्या माणसाला फक्त दाबण्याचं किंवा एखाद्याला दडपण्याचं किंवा एखाद्या माणसावर अंकुश आणून किंवा त्या माणसांना भीती दाखवून त्यांनी काहीही झालं तरी इलेक्शनच लढवू नयेत अशा पद्धतीचं काम करायचा यांनी प्रयत्न केलाय. आणि ही एक गोष्ट लक्षात जर आली तर यामध्ये जी काही आपच्या नेत्या आहेत, या आपच्या नेत्या काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. कि ईडी के इतने विरोध के बावजूद भी हाईकोर्ट ने केस को डिसमिस नहीं किया. मुझे नहीं लगता कि आज तक किसी भी मैटर में ईडी को लाके अपने कागज तक दिखाने पड़ गए, सारा सबूत भी दिखाना पड़ गया कोर्ट में, लेकिन उसके बावजूद हाईकोर्ट ने हमारी इंटरिम रिलीफ की एप्लीकेशन को डिसमिस नहीं किया. बाकी और क्या लीगल ऑप्शंस हैं हम जरूर एक्सप्लोर करेंगे, लेकिन आज ये साबित हो गया कि जज साहब ने जब सारे कागज देख लिए तो उनको समझ में आ गया कि ईडी की बात सुनने लायक नहीं. आपच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले की केजरीवाल हा एक विचार आहे आणि केजरीवालांनी जे काम केले ते काम ह्यांना देखवत नाहीये आणि दिल्लीमध्ये पुन्हा आमचं सरकार येणार आणि ते सरकार येणार किंवा आमच्या जागा जर खासदाराच्या जास्त आल्या तर दिल्लीत यांचं सरकार येऊ शकत नाही केंद्रामध्ये, म्हणून केजरीवालांना यांनी अटक केले. आपच्या नेत्यांचं स्टेटमेंट हे तुम्ही ऐकले. त्यांची बँक अकाउंट सील करून टाकलेत सगळे. म्हणजे काय, विरोधी पक्षाचा जो पैसा आहे अकाउंटमध्ये तो अकाउंटच सील करायचं, त्याहून पैशाचा व्यवहारच झाला नाही पाहिजे. आणि तो व्यवहार जर होत नसेल तर मग या मंडळींनी इलेक्शनला सामोरं कसं जाणार आहे. याचा अर्थ काय होतो की मला जर इलेक्शन जिंकायचं असेल, मी जर पूर्ण हारत असेल आणि मी पुन्हा मला शाश्वती नाहीये की मला पुन्हा सत्ता मिळेल, पण ती मिळवण्यासाठी मी वाम मार्गाचा वापर करतोय. समोरच्या माणसांना कोणत्याही पद्धतीनं दडपण आणायचं, त्यांना चारी बाजूने घेरायचं आणि मग अशा माणसाला किंवा अशा पक्षाला, जो पक्ष अशी व्यूहरचना करतो, आपलंच म्हणणं खरं आहे आणि आपल्या हातामध्ये असलेल्या ईडी सीबीआयचा उपयोग करून, दुरुपयोग करून समोरच्यांना घेरतो, त्याला आपण काय म्हणू शकतो. तर याला दुसरं तिसरं काही नसून याला आपण एवढंच म्हणतो की हे हार मानण्याचे संकेत आहेत काय, की यांनी अगोदरच हार मानलेली की आपलं काहीही झालं तरी आपण आता पुन्हा निवडून येऊ शकत नाही, परंतु सत्ता मिळवण्यासाठी समोरच्याला नामोहरण करणं आणि तेही गैरमार्गाने करणं लोकशाहीला काळिंबा भासेल अशा पद्धतीनं एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक करणं, ही गोष्ट जर बघितली तर भारतीय जनता पार्टीने अगोदरच हार मानली असं दिसतंय किंवा निवडणुकीच्या अगोदरच हार मानल्याचे हे संकेत आहेत. परंतु बळजबरीनं किंवा जबरदस्तीनं हे निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतायत, हे एवढंच यामधून दिसतंय. आणि भारतीय जनता पार्टीचं हे जे काही कृत्य आहे हे लोकशाहीला काळिंबा भासणारं किंवा लोकशाहीच्या तत्वांना मूठ माथी देणार आहे असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल की निवडणुकीच्या अगोदरच भारतीय जनता पार्टीने हे हार मानल्याचे संकेत आहेत. ते निवडणुकीला सामोरं जायचे अजून, पण त्यांनी अगोदरच हार मानली म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ते करतायत. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.